नमस्कार, मी डॉक्टर छाया बेलदार, ॲक्युपंक्चरिस्ट, जोगेश्वरी येथून. माझ्या एका पेशंटने मला डोळ्याच्या आजारांसाठी व्हिडिओ बनवा असं सांगितलं आणि म्हणून आज मी डोळ्यांच्या आजारासाठी एक व्हिडिओ बनवत आहे. या ठिकाणी आपण पेपर टेप आणि स्टार मॅग्नेट हे आहे. स्टार मॅग्नेट याचा उपयोग करून या ठिकाणी ॲक्युप्रेशरच्या 4 बिंदूंचा आपण या ठिकाणी वापर करणार आहे. त्यापैकी पहिला बिंदू म्हणजे गॉल ब्लॅडर 37 मधलं बोट. या ठिकाणी हे मधलं बोट अंगठ्याच्या बाजूने या जोडच्या अगदी वरती या ठिकाणी मधोमध हा जो बिंदू आहे हा आहे गॉल ब्लॅडर 37. ह्या बिंदू आपल्या लिव्हरशी कनेक्टेड बिंदू आहे आणि हा डोळ्यांसाठी अतिशय चांगला बिंदू आहे. या बिंदूवर आपण या ठिकाणी अशा प्रकारे पेपर टेपला स्टार मॅग्नेट लावून घेणार आहोत आणि ते स्टार मॅग्नेट या ठिकाणी गॉल ब्लॅडर 37ला मी या ठिकाणी अशा प्रकारे पेपर टेपच्या सहाय्याने चिपकवून घेतले. हा आहे गॉल ब्लॅडर 37. दुसरा पॉईंट आहे युरिनरी ब्लॅडर 58. हा आपल्या डोळ्यांचं आयसाईट वाढवण्याचं काम करतो. युरिनरी ब्लॅडर 58 हा सुद्धा मधल्या बोटावर आहे आणि हा आपल्या या इकडे करंगळीच्या साईडने आहे. या क्रीजपासून थोडं वर या ठिकाणी वरच्या क्रीजपासून थोडं खाली आणि खालच्या क्रीजपासून वर या ठिकाणी हा बिंदू आहे युरिनरी ब्लॅडर 58. तो मी या ठिकाणी स्टार मॅग्नेटच्या साहाय्याने अशा प्रकारे चिपकवला आहे. तिसरा बिंदू आपला आहे लिव्हर 3 मधल्या बोटावर अंगठ्याच्या बाजूने. मधल्या बोटावर या ठिकाणी अंगठ्याच्या बाजूने या ठिकाणी या क्रीजच्या वर आणि वरून असं एक बोट मोजून हा आहे लिव्हर 3. यावर सुद्धा आपल्याला स्टार मॅग्नेट लावायचा आहे. पेपर टेपला अशा पद्धतीने स्टार मॅग्नेट लावून तो आपल्याला या ठिकाणी चिपकवून घ्यायचा आहे. लिव्हर 3. चौथा बिंदू आहे LI4. LI4 हा सेन्स ऑर्गनसाठी अतिशय महत्त्वाचा बिंदू आहे आणि म्हणून तो सुद्धा आपल्याला या ठिकाणी वापरायचा आहे. LI4 त्या ठिकाणी मी या ठिकाणी स्टार मॅग्नेट